म्यूनसिपल कॉरपोरेशन मुलाजमीन की तंजीम की जानिब से एक अहम इजलास, मुतालबात मंजूर न होने पर 4 जून को एहतजाजी मार्च का ऐलान। नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के मुस्तकिल सफाई और सुबुकदोश मुलाजमीन की मुख्तलिफ देरीना मुतालबात के सिलसिले में म्यूनसिपल कॉरपोरेशन मुलाजमीन की तंजीम की जानिब से आज कॉरपोरेशन दफ्तर के सामने एक इंतहाई इजलास अल्टीमेटम रैली का इनेकाद किया गया। इस इजलास में मुलाजमीन ने पुरजोर मुतालबा किया कि रिटायर मुलाजमीन की पेंशन और दीगर वाजिबात पर हर माह की 5 तारीख से कबल अदा किए जाए। तमाम मुलाजमीन के लिए महंगाई अलाउंस फौरी तौर पर नाफिज किया जाए। कॉन्ट्रैक्ट पर काम करने वाले सफाई मुलाजमीन की तनख्वाहों में इजाफा किया जाए। जो सफाई मुलाजमीन तातीलात के दिनों में खिदमत अंजाम देते हैं, इन्हें इन दिनों का माखूल मुआवजा दिया जाए। मुलाजमीन की तंजीम ने ऐलान किया है कि अगर इन मुतालबात को 3 जून 2025 तक तस्लीम नहीं किया गया तो 4 जून को म्यूनसिपल कॉरपोरेशन के ख़िलाफ़ एक बड़ा एहतजाजी मार्च निकाला जाएगा, जिसमें तमाम शोबों के मुलाजमीन भरपूर शिरकत करेंगे। तंजीम ने म्यूनसिपल इंतज़ामिया को मुतनब्बे किया है कि वो मुलाजमीन के मुतालबात को संजीदगी से लेकर मसाइल को हल करे, बसूरत दीगर पुरअमन एहतजाज को वुसअत दी जाएगी। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नांदेड वगळा शहर महानगरपालिकामध्ये काम करणारे कायम कर्मचारी, महानगरपालिकेच्या सेवेमधील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामध्ये कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटदाराकडील काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांचे अनेक प्रश्न महानगरपालिकेकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून प्रलंबित आहेत। प्रामुख्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचं वेतन दर महिन्याच्या 5 तारखेला व्हावं ही नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनची प्रमुख मागणी आहे। राज्य सरकारनं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये 25 मध्ये जो महागाई भत्ता जाहीर केलेला आहे, तो महागाई भत्ता एप्रिल-मे 2025 उजळला तरी महानगरपालिका प्रशासनातून लागू केला नाही। तो महागाई भत्ता येत्या मे 2025च्या वेतनामध्ये सामील करून त्याची पेड जून मध्ये अदाई करावी आणि थकबाकीच्या रकमेची अदाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धोरण निश्चित करावं। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा विषय असेल, 21 कर्मचाऱ्यांना कामावर कमी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर कर्मचाऱ्यांना भरती करण्याचा विषय असेल, कायम स्वच्छता कर्मचारी घाणीचं काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे सुट्टीमध्ये केलेला त्याचा मकामाचा मोबदला देण्यासाठी धोरण जाहीर करायचं होतं, परंतु महानगरपालिकेच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपली विवेक बुद्धी वापरून कर्मचाऱ्याचा पगार कमी करावा म्हणून 16च्या ऐवजी 21 पासून लागू केला। तो 16 पासून 21 पासून ते 16 पर्यंत पाठीमागे जाऊन अशा 4 ते 5 वर्षाचा मागे भत्त्याचा सुट्टीबंद केलेल्या कामाचा मोबदला शिल्लक आहे, तो रक्कम द्यावा आणि महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियननं आज इशारा सभा या ठिकाणी सभेच्या माध्यमातून ठेवली होती। आजच्या सभेला सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड साहेब आणि महानगरपालिकेतले सेवानिवृत्त कर्मचारी, कायम स्वच्छता कर्मचारी, कायम कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी महानगरपालिका प्रशासनाला अतिशय विनम्रपणाने विनंती करतो, आमच्या प्रश्नाची उकल आणि सोडवणूक 3 जून 2025 पर्यंत करावी, अन्यथा 4 तारखेला महानगरपालिकेचे हे तमाम कर्मचारी पार्किंगला सकाळी 6 वाजता जमा होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने येऊन या ठिकाणी धरणे निदर्शन आणि उपोषण करण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। धन्यवाद, नमस्कार।